आज आपण ट्रेंडिंग शॉर्ट कुर्तीची ड्राफ्टिंग कशी करायची ते बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला हे मेजरमेंट लागतील। कुर्तीची फुल लेंथ, चेस्ट राऊंड, फेस राऊंड, हिप राऊंड आणि शोल्डर, फ्रंट आणि बॅक नेकचं मेजरमेंट। तर चला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला कपड्याच्या फोल्डेड साईडवरती कुर्तीची पूर्ण लेंथ टाकायची आहे। ह्या लाईनपासून इथपर्यंत तुम्हाला फुल लेंथ प्लस 1 इंच करायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डरच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला शोल्डर मायनस 3 इंच करायचे आहेत। जे पण तुमचा आन्सर येईल त्याचा हाफ करायचा आहे। जे पण तुमचा आन्सर येईल ते तुम्हाला ह्या लाईनवरती शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे। विड्थ टाकायची आहे, गळ्याची रुंदी तुम्हाला कितपत रुंद गळा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। तर इथं गळ्याची रुंदी टाकायची आहे, नंतर गळ्याची उंची टाकायची आहे, त्याच्यानंतर परत गळ्याची रुंदी टाकायची आहे आणि हा असा बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्या लाईनवरती तुम्हाला चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे, ज्याच्यासाठी फॉर्म्युला असणार आहे चेस्ट डिवायडेड बाय 4 + 2 इंच। जे पण आन्सर येईल ते तुम्हाला ह्या लाईनवरती टाकायचं आहे। त्याच्यानंतर मोंढ्यासाठी तुम्हाला हा जो बॉक्स बनलेला आहे ह्या कॉर्नरपासून इथपर्यंत तुम्हाला पाऊण इंच घ्यायचं आहे आणि ह्याच कॉर्नरपासून इथपर्यंत तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही जी लाईन आहे याचा हाफ करायचा आहे, त्या पॉईंटपासून पाव इंच बाहेर मार्क करायचा आहे आणि हा आतला मोंढ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो बाहेरचा आकार आहे त्या पॉईंटपासून आतमध्येच देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला वेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे। वेस्टचं मेजरमेंट टाकण्यासाठी शोल्डरपासून तुमच्या वेस्टचं जेवढी लेंथ आहे ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर वेस्टचा जो राऊंड आहे त्याला 4ने डिवाइड करायचा आहे, जसं आपण चेस्टला केलं आहे तसंच। वेस्ट डिवायडेड बाय 4 + 2 इंच जिथंही तुमचं मेजरमेंट येणार आहे तिथे तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वेस्टपासून जिथे आपण वेस्टची लाईन आखलेली आहे त्या लाईनपासून 5 किंवा 6 इंच खाली यायचं आहे आणि ही एक हिपसाठी लाईन आखून घ्यायची आहे। हिपच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला सेम तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे, हिप डिवायडेड बाय 4, पण ह्यावेळी आपल्याला त्यात 2 इंच प्लस न करता 1 इंच प्लस करायचा आहे। हिप डिवायडेड बाय 4 + 1 इंच आणि इथे तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे। हे सर्व पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि हिपचं जे पण मेजरमेंट आलेलं आहे सेम मेजरमेंट तुम्हाला खाली इकडे टाकायचं आहे आणि ही लाईन पण जॉईन करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कुर्तीची ड्राफ्टिंग कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आणखी तुम्हाला काय शिकायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा। आपण याची स्लीव्सची कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या, कारण पुढे असे सुंदर सुंदर व्हिडिओज, एज्युकेशनल व्हिडिओज येत राहणार आहेत। थँक्यू।